शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिन मध्ये काही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत। दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत, पण तत्पूर्वी पाहूयात काही हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, 3 जुलैपर्यंत चालणार विशेष अधिवेशन। नव्या खासदारांचा होणार शपथविधी। संसदेच्या पहिल्याच सत्रात विरोधकांकडून विरोध। इंडिया आघाडीचे 3ही सदस्य प्रोटेम स्पीकरच्या पॅनलवर टाकणार बहिष्कार। राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मुख्यमंत्री शिंदेंकडून मनधरणी। निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती, मात्र महेंद्र भावसार निवडणूक लढवण्यावर ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर। जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं करणार भूमिपूजन। पुढील 3 दिवस मुंबई पुण्यासह कोकण कोल्हापुरात पावसाचा इशारा। नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ढगफुटी। पावसानं नदी नाल्यांना पूर, पेरणी केलेलं शेत गेलं वाहून। निळवंडे धरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड। नियमबाह्य काम केल्यानं धरण आणि कालव्यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी 2 बीट मार्शलचं निलंबन। कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका, तर हॉटेल मालकासह 5 जण ताब्यात। व्हिडिओमधील 2 तरुणही पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची अब्रू चव्हाट्यावर। शंभूराज देसाईंनी राजीनामा द्यावा, विरोधकांची मागणी। तर महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार। हाय प्रोफाईल सोसायटी सुरक्षा रक्षकाकडून तरुणाला मारहाण। इमारतीमध्ये पार्सल घेऊन जाण्यावरून वाद, मारहाणीचा व्हिडिओ झाला व्हायरल। तर बुलेटिनच्या